हिंगोलीमध्ये पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली गेली आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून ही तोडफोड झाल्याचं पाहायला मिळतंय। पीक विमा वेळेवर मिळत नाही, शेतकरी अडचणीत आहेत आणि म्हणूनच आता या संघटनेनं तोडफोड केली आहे। आपल्यासोबत संदीप नागरे जोडले गेलेले आहेत। तर संदीप, या ठिकाणी पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली जाते। खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये, संपूर्ण मराठवाड्यामध्ये अतिशय दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशा वेळी आता पीक विमा कार्यालयाची तोडफोड या संघटनेनं केली आहे। अधिक माहिती काय द्याल? नक्कीच आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 3.5 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालेलं आहे। 12 शेतकऱ्यांचा आतापर्यंत पुराच्या पाण्यात मृत्यू झालेला आहे आणि शेकडो जनावरे वाहून गेलेली आहेत। मात्र पीक विमा कंपनीचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावरती पाहणी करायला पोहोचलेले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाब विचारला, त्यावरती उद्धटपणे उत्तर देताना या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरकारचेच आम्हाला आदेश आहेत अशी उत्तरं दिलेली आहेत। त्यासोबत शेतकऱ्यांचा आम्ही पीक कापणीचा प्रयोग कधी होईल याची वाट पाहतो असं म्हटलं आहे आणि त्यामुळं संतप्त झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी शेंगाव शहरामध्ये या कंपनीचं कार्यालय फोडलेलं आहे आणि आपला संताप व्यक्त केलेला आहे। नक्कीच संदीप, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपल्याला दिसतंय व्हिज्युअल्स मध्ये की आता हे कर्मचारी जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेले नाहीत आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी मिळून हे कार्यालयाची तोडफोड केल्याचं समोर येतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।